पहिल्या महिन्यामध्ये व्याल्यानंतर दूध जास्त देते. ते दूध तिचे 7व्या 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये साठवलेल्या ताकदीवरती दूध देते. नमस्कार दूध उत्पादकांनो, मी दीपक नरवडे, कन्हैया ॲग्रो. आज आपण गाईचे दूध वाढवण्यासाठी काय काळजी घ्यावी हे पाहणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने पहिला जर पाहायचं म्हटलं तर गाईचा गाभण काळ. गाईचा गाभण काळ म्हटल्यानंतर गाईला 2 महिने म्हणजे 60 दिवस पूर्ण विश्रांती असेल आणि त्या विश्रांतीच्या काळामध्ये पशुखाद्य म्हणजे बऱ्याच ठिकाणी पशुखाद्य बंद केले जाते. पशुखाद्य बंद न करता आपलं जे जन्नी प्रोडक्ट आहे कन्हैया ॲग्रोचं, ते 8व्या महिन्यात सकाळी 2 किलो संध्याकाळी 2 किलो व 9व्या महिन्यात सकाळी 3 किलो संध्याकाळी 3 किलो या प्रमाणात द्यावे. त्यानंतर गायची भूक आपल्याला कळाली पाहिजे. गायची भूक ही वजनाच्या 3% असते. गाई व्याल्यानंतर गायची पहिल्या महिन्यात भूक 85% असते. दुसऱ्या महिन्यात तीच भूक 96 ते 98% होते. गायची तिसऱ्या महिन्यात भूक ती 105% असते. परंतु गाई पहिल्या महिन्यामध्ये व्याल्यानंतर दूध जास्त देते. ते दूध तिचे 7व्या 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये साठवलेल्या ताकदीवरती दूध देते. 21 ते 70 दिवसापर्यंत आपण कन्हैया ॲग्रोचं गोवस्त बूस्ट दिल्यानंतर म्हणजे ते गोवस्त बूस्ट किती द्यायचं, सकाळी अर्धा किलो संध्याकाळी अर्धा किलो म्हणजे दिवसाचं पूर्ण 1 किलो. त्यानंतर गाईचं जी झालेली झीज आणि वजन हे भरून निघण्यास मदत होईल. गाईचा हा दूध वाढीचा काळ 21 ते 45 दिवसापर्यंत असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे गाईला 24 तास पाणी. म्हणजे पाण्यामुळे काय होतंय तर 24 तास पाणी दिल्यानंतर जेव्हा तहान लागते तेव्हा गाई उठून पाणी पिते. तिच्या गरजेनुसार पाणी पिल्यानंतर ते पण 1-2 लिटर दूध वाढण्यास आपल्याला मदत होते. त्याच्यानंतर आला चारा. तर चाऱ्यामध्ये हिरवा चारा, कोरडा चारा आणि संतुलित पशुखाद्य याची सुद्धा जोड असल्याशिवाय गाईचे दूध वाढण्यास मदत होते. त्यानंतर आपण पाहिलं तर अजून मुक्त गोठा जर असेल, गाई जर मोकळी असेल तर गरजेप्रमाणे तिला चारा, गरजेप्रमाणे तिला पाणी आणि मोकळी हवा, सूर्यप्रकाश याच्यामुळे ती मनसोक्तपणे वावरते आणि त्याच्यामुळं वातावरण गाईला कसं वातावरण शांतता आणि आनंदाचं लागतं. त्याच्यामध्ये मग गाई भरपूर प्रमाणात आपल्याला दूध वाढीस मदत होते.